खरं म्हणजे आजचं मीटिंग मधलं बोलणं आणि सभेमधलं बोलणं मी तर आवर्जून सगळ्या ठिकाणी सांगत असतो आणि मी स्वतःही पाळायचा प्रयत्न करत असतो की बँड बाजाला आपण फार कमी समजतो आवा, परंतु तो वाजल्याशिवाय ना सुखाचा कार्यक्रम होतो ना दुःखाचा कार्यक्रम होतो. ती बाजावाले सुद्धा म्हणजे त्यांना एक समजसूचकता असते की लग्नामध्ये लग्न लागताना कुठलं गाणं वाजवायचं, मुलगी जाताना कुठलं गाणं वाजवायचं, माणूस मृत झाला असेल त्याची अंत्ययात्रा नेताना सुद्धा वाजवतात त्यावेळेस काय वाजवायचं. तर मी याच्यासाठी हे उदाहरण आपल्या सगळ्याला सांगतोय की ती भूमिका जेव्हा चार माणसाला तुम्ही काही सांगायला उभा असतात त्यावेळेस आपण ती अत्यंत जबाबदारीने सगळ्यांनी पाळलेली आहे की ही मीटिंग आहे, ही सभा नाही आहे, ही आभाराची मीटिंग आहे आणि ह्या आभाराच्या मीटिंगचं जे काही पावित्र्य आहे ते आपण सगळ्यांनी पाळलेलं आहे. अत्यंत या परिसरासाठीच्या अभिमानाची आणि भविष्याच्या यशाची ही पायाभरणी असेल. म्हणजे ज्या जबाबदारीने आपण बसलेलो या भागाच्या एकूण ह्याच्यासाठी राजकीय पक्ष, राजकीय भूमिका, राजकीय विचार याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण जी चर्चा या प्रसंगी करतोय, निमित्त जरी आभाराच्या मीटिंगचं असलं तरी या परिसरातल्या सर्वसामान्य कष्टकरी माणसांसाठी आपण काय केलं पाहिजे आणि एका आंदोलनावर आपल्याला थांबता येणार नाही हे काही पूर्णपणे नाही आहे अशी एक. आणि एवढंच नाही, केवळ एका पिकाचे उत्पादक शेतकरी नाही आहेत. मला कौतुक या गोष्टीचं करायचं आहे की माध्यमाचे प्रतिनिधी सुद्धा आपल्याला आठवण करून देत आहेत की एवढ्यावर तुम्हाला आता थांबून जमणार नाही, हा सत्कार तुमचा आता पुढच्या जबाबदारीसाठी आहे. म्हणजे मित्रांनो, ही आपल्या सगळ्या मी असं म्हणतोय की यासाठी केला होता का अट्टाहास, यासाठी बरोबर आहे. या उक्तीप्रमाणे आपली मीटिंग आता होती आहे आणि म्हणून मी त्या अत्यंत जबाबदारीने मी पण तुमच्या समोर काही विवेचन करणार आहे की जसं एखाद्या देश आपल्या देशावर आक्रमण करतो, फार जवळची गोष्ट आहे, आता झालेला प्रकार आहे, त्यावेळेस सबंध देशातले राजकीय पक्ष हे एकजूट होतात आणि एक मतानं संसदेत निर्णय घेतला जातो की सत्ता पक्ष जे करणार आहे त्याच्या बरोबर सगळे विरोधी पक्ष. ऐकले की नाही आपण सगळे? ही आपली ओळख असते देशमुख. आणि मातृभूमीवर देशावर जेव्हा संकट येतं त्यावेळेस आपण आपले सगळे राजकीय मतभेद विसरतो आणि आपल्या समोरचं लक्ष काय असतंय? आपला देश, आपलं सार्वभौमत्व, आपलं स्वातंत्र्य. आपण पुन्हा परकीयाच्या तावडीत जाणार नाहीये आणि माझा देश माझ्यासाठी प्रिय आहे म्हणून आपण सगळं बाजूला करतो. तसं मला आज जो सगळ्यात मोठा आनंद झालेला आहे की माझ्या शेती आणि मातीवर जेव्हा संकट येईल त्यावेळेस मी कुठल्याही पक्षाची बंधनं स्वीकारणार नाही. माझ्यासाठी महत्वाचे असतील आणि त्यावेळेस मी हे सगळं जुगारून शेती आणि माती आणि शेतकरी वाचवण्यासाठी आम्ही एकजूट येऊ अशा प्रकारचा सूर मला वाटतं आताच्या बैठकीमधून आलाय. मान्य झालेला बरोबर आहे. भले आमचे काही राजकीय मतभेद असतील पण जेव्हा जेव्हा आमची शेती माती आणि शेतकरी अडचणीत येईल त्यावेळेस आम्ही असंच एकजूट येऊ हा संदेश खऱ्या अर्थानं या प्रत्येक मिटिंगचा आणि आंदोलनाचा आम्ही डोळ्यासमोर ठेवतोय. आणि आम्हाला असं वाटतंय की नक्कीच हे आंदोलन यशस्वी झालंय, काही टप्प्यामध्ये पुढे होणार आहे, पण त्याही पेक्षा की आम्हाला जर कुठला आनंद असेल, वारकऱ्याला जसा एक आनंद असतो वारी झाल्याचा, तसा आनंद कुठला असेल तर सगळ्यात मोठा आनंद आहे की आंदोलनानं चळवळीनं आपल्याला यश मिळू शकतंय. कुठल्याही राजकीय सत्तेमधल्या प्रस्थापित लोकांच्या हस्तक्षेपाशिवाय, आमदार खासदार मंत्र्यांशिवाय जर आपण फाटके तुटके सर्वसामान्य माणसं जर एकत्र झालो तर आपण लढाई जिंकू शकतो. हा विश्वास जो आपण सगळ्यांच्या एकजुटीमधून झालाय ती खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी भविष्यामधली एक चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही जो आभार आपलं मानतोय की केवळ रस्त्या आंदोलनासाठीच तुम्हाला बोलवायचं, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवायचा, मिलिंद भाऊनं तेवढ्याच जबाबदारीनं तुम्हाला निरोप कन्वे करायचा, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की आम्ही बोलवल्यानंतर तुम्ही कुठलेही आडेवेडे न घेता
म्हणजे कुठलाही शंका कुशंका मनात न घेता म्हणजे राजकीय सीमा ओलांडून तुम्ही इथं येताय आणि अशा प्रसंगी आमची जबाबदारी लागते की हे सगळं आंदोलन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ज्या विश्वासानं या आंदोलनामध्ये सहभागी झालात त्या विश्वासानं हे आंदोलन शेवटच्या क्षणापर्यंत जीवाला जीव देऊन आपण लढलं. एका ताटातला घास आपण सगळ्यांनी खाल्ला, एका पांघरुणामध्ये आपण झोपलो, ह्या एका शामियान्यामध्ये आपण झोपलो, म्हणजे कुठलाही काही भेदभाव नाही. म्हणजे अशा प्रसंगी झालेल्या आंदोलनामधला हा एकजिन्सीपणा हा केवळ एखाद्या जत्रेच्या नियमानं रूपांतरित एकत्र आल्यासारखं पुन्हा विस्कटून जाऊ नये. हा काही इव्हेंट नाहीये एखादा की आपण एकत्र आलो आणि पुन्हा निघून गेलो लिपाऊ, हे असं नाहीये. तर हे आपले ऋणानुबंध हे चळवळीचे ऋणानुबंध आहे आणि हे एका लढ्याचे हे ऋणानुबंध आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला इथं जे इन्व्हाइट केलेलं आहे, आता जे आम्ही आमंत्रित केलेलं आहे की एवढ्यासाठीच केलेलं आहे की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवताय, आम्ही बोलवल्यानंतर म्हणजे कशासाठी यावा मला प्रश्न पडत होता त्या की आम्ही तुम्हाला कुठल्या कॅपॅसिटीमध्ये फोन करायचा अध्यक्ष चेअरमन साहेब आणि तुम्ही का यायचं, का नाही प्रश्न पडावा, बरोबर आहे. परंतु आम्हाला माहिती आहे की कुठंतरी या प्रश्नाशी नाळ आपल्या सगळ्यांची जोडली आणि म्हणून आम्ही तुम्हाला बोलवताना कधी हिचकिचच कधी नाही. आम्ही काय म्हणतोय हे व्यापक लढाई आणि मी तर आज नाही म्हणत किंवा आम्ही ज्या चळवळीत काम करतोय ती चळवळीने एवढं पक्क मत झालंय तुम्हाला सांगतो की या पुढे मिलिंद भाऊ कुठलाच प्रश्न हा एक संघटना एक पक्ष सोडविल अशी परिस्थिती आता राहिली नाही देशमुख साहेब, हे लक्षात ठेवा. आणि हे ज्याला कळलंय असे तीर मारण्यात काहीच अर्थ नाहीये. एक ते किसान सभा करेल असं होऊ शकत नाहीये आणि म्हणून आम्ही कोणताच पक्ष करणार नाही. म्हणून आम्ही जिथं जिथं कुठं बघा जेवढ्या शेतकऱ्यावर काम करणारे लोक आहेत, कमी असतील जास्त असतील, कमी कळत असेल जास्त कळत असेल, संघटनात्मक मतभेद असतील, त्यांच्या काही भूमिकेवर मतभेद असतील, हे सगळं बाजूला ठेवून काही मुद्द्यापुरता आम्ही लोकांना एकत्र आणतोय. एकजूट करण्याचा प्रयत्न उघड्या डोळ्यांनी ह्या दोघांनी बघितला. हे आंदोलन सुद्धा प्रचंड वेगवेगळ्या दिशेला जायचा प्रयत्न होऊ लागला होता, त्याचे साक्षीदार आहे. जसं आता कौतुक वाटले मला मुरली भाऊ तात्या वगैरे सगळ्यांचं की ह्याला सुद्धा थोडंसं वेगवेगळ्या अँगलने ह्याचा प्रयत्न होऊ लागला होता, पण त्याला ठाकून ठोकून आपण ते व्यवस्थितपणे ह्या उद्दिष्टापर्यंत आपण आणलेलं आहे. याचं कारण असं आहे की एकदा का लोकांचा लढ्यावरचा जर विश्वास उडाला तर पुन्हा लोक जमा करणं लय अवघड असतं, लक्षात ठेवा. एकदा कवा घडलेला अतिरिक्त उसाचा प्रश्न आणखी लोक जवळ यायला तयार आहेत का? त्या मला सांगा, कवा 10-15 वर्षापूर्वीची घटना आहे देशमुख साहेब, 20 वर्षापूर्वीची. आज मी लोकांना पोळालेली, आज मी लोक जवळ यायला तयार नाही. उघड्या डोळ्यानं आम्ही बघितलं, कानेगाव गिणगाव त्या परिसरामध्ये, सायखेडा परिसरामध्ये बघितलं ना आपण. म्हणजे एक घटना जर कुठली घडली तरी भाऊ आणि तिला जर असेल तर ती पुन्हा 20 वर्ष मागे जातो. इतक्या जबाबदारीच्या जाणीवेमधून आम्ही या आंदोलनाला, या संघटनेला गालबोट लागणार नाही. त्याला कुठेही नाही यश आलं, मी तर हे म्हणतोय, इतकंही बोलतो तुम्हाला मी, हरकत नाही, पण नुकसान नाही शेतकऱ्याचं झालं पाहिजे, नुकसान नाही शेतकऱ्याचं झालं पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं, तुम्हा सगळ्या पुढे अनुभव घेतला. मी साखर सहसंचालकाच्या ऑफिसची वेबसाईट चाळली, सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो, कृषी अधिकाऱ्याला भेटलो, ऑन पेपर किती क्षेत्र आहे ऊसाचं, आपल्या कारखान्याच्या कॅपॅसिटी आता माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला टाकतो मी, बघा कॅपॅसिटी किती आहे, ऍक्च्युअली नोंदी किती आहेत आपल्या ऊसाच्या, त्या नोंदी काढल्या साखर संचालनालयामध्ये. नोंदीपेक्षा 100% कमी ऊस असतो. 1-2-3 कारखान्याला, बरोबर, 1-2-3 कारखान्याला. या सगळ्या बाबीचा अभ्यास केला आणि मग लक्षात आलं की आपण ह्याच्यात उतरायला हरकत नाही. नाही तर फसगत होती लोक, तुम्ही आपण सगळे काय म्हणतायत, अभ्यास होत. आणि जर हे माहित नाही काही आणि अचानक जर आंदोलन केलं आणि जर ऊस राहिला तर लोकांनी काय करायचं, म्हणजे भीक नको कुत्रावर म्हणल्यासारखी काही असेल. आणि म्हणून ह्याचा अभ्यास आपण आधी केला. म्हणलेच होते ना, ऊस नाही आला तर काय करणार, इनडायरेक्टली धमकी होती. म्हणजे ह्याचा अभ्यास आपण आधी केला होता की किती दिवस हे आंदोलन चालू शकतंय, काय नुकसान होऊ शकतंय, कारखाना बंद केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही. हे बाजारगावच्या बैठकीत निश्चित झालं का नाही आपल्याला, अजित नवले आणि उमेश देशमुखच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही इकडं 10-20 हजाराचे जरी मोर्चे काढले तरी कारखानदाराला फरक पडतो का काही, त्याचं जोपर्यंत क्रशिंग बंद होत नाही तोपर्यंत कारखानदार येत नाही. आणि मग हे करण्यासाठी
एकटी किसान सभा, एकटी युवक शेतकरी संघर्ष समिती असं कुणीही काही करू शकत नव्हतं बाबांनो. ऊसतोड मजूर, ऊसतोड मुकदम, वाहन मालक, ट्रॅक्टर म्हणजे हार्वेस्टर मालक, ऊस उत्पादक शेतकरी, या सगळ्यांची युनिटी होणं गरजेचं होतं. लक्षात ठेवा. संजीव तिडके, पिंपळदरीचे आपले म्हणजे भोगलवाडीचे तिडके कंपनी, ह्या सगळ्यांच्या भेटी आम्ही तिथे जाऊन घ्यायचं. लक्षात ठेवा तुम्ही. बरोबर आहे. ह्या सगळ्या मोठमोठ्या सगळ्यांना मुकदमांना वगैरे आम्ही अपील केलं आणि त्यांना सांगितलं किंवा हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ह्याच्यामधून आपल्या सगळ्यांनी जो काही विश्वास या चळवळीवरती दाखवला, माध्यमांच्या प्रतिनिधींनी दाखवला, ऊस उत्पादकाशिवाय सुद्धा इतर जे उत्पादक शेतकरी ते सुद्धा आपल्या लढ्यामध्ये सहभागी आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला मदत केली. आणि म्हणून हा संघर्ष या टप्प्याला आपण आलेलो आहे. मी कौतुक करेल, मला वाटतं ऍडव्होकेट नाटकर साहेबांचे, हा मला आपली ओळख पहिलीच आहे, याच्या आधी नाही. बर बर. तर मला याचं कौतुक करायचं आहे की मला वाटतं तुम्ही जो विषय मांडला तो मी तुमच्याकडे मांडलाय, दोघा तिघांकडे. त्या रिकव्हरी टेस्टच्या इन्स्ट्रुमेंटची किंमत बघितली, इन्स्ट्रुमेंट बघितले आम्ही, बरं का. हे इन्स्ट्रुमेंट इतके इझी ऍक्सेसेबल आहे की आपण आणू शकतो, आपण बघू शकतो रिकव्हरी किती आली. त्याच्यासाठी थोडं ट्रेनिंग घ्यायचं काम आहे. जसं विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही गावागावामध्ये कॅम्प घेतले का नाही घेतले लोकांना समजून सांगायला, घेतले की नाही, की तशाच पद्धतीनं आम्ही पण प्रयत्न करतोय आपल्या सगळ्याच्या सहकार्याच्या वतीनं की त्याचं ट्रेनिंग घेऊ आपण गावागावामध्ये, मंडळामध्ये, आणि आपली रिकव्हरी किती आहे ही रिकव्हरी आपण बघू. ह्याच्यासाठीच नुकतीच अपॉइंटमेंट कृषी आयुक्तांना अजित नवलेंना दिलेली आहे. ही फक्त बीड जिल्ह्यापुरती, मराठवाड्यापुरती नाही आहे. अत्यंत जबाबदारीने सांगतोय. हे मोडस ऑपरेंडी, ही प्रॅक्टिस, माल प्रॅक्टिस सगळे कारखानदार संबंध महाराष्ट्रामध्ये वापरायला गेली आहे. आणि सगळ्यांनी रिकव्हरी आता 11च्या खाली आणलेली आहे. कारण आता तुम्ही जसं सांगितलं तसं ऊसाचा भावच रिकव्हरी बेस आहे. FRP, रिकव्हरी आणि ऊसाचा भाव हे तिघांचं फार कॉम्बिनेशन आहे. आणि म्हणून आपल्याला केवळ नसतं धतिंगशाही करून, आडमुठेपणा करून आता या पुढच्या ऊसाची लढाई होणार नाहीये. तर आपल्याला याचा अभ्यास पण आणखी करावा लागणार आहे. एवढंच नाही, वजन काट्याच्या संदर्भात असेल, पातळीच्या संदर्भात असेल, जे ज्या काही गोष्टी आहेत, एवढ्याच भावावर आपण समाधानी आहेत का? आपण नाहीये, आता नाहीये. पण आपण सुद्धा आधी 27 समाधानी होतो का नाही सुरुवातीला? जर यांनी 27 सुरुवातीला घोषित केला असता तर हे आंदोलन झालं असतं का मला सांगा. बरोबर आहे, नव्हतं होत. आणि म्हणून बाबांनो, आता आपल्याला ह्याच्यातून एक नक्की लक्षात ठेवा की ऊसाचं अर्थशास्त्र, ऊस उत्पादकाला किती मिळायला पाहिजे याच्याबद्दलची जाणीव आपल्या सगळ्याला झालेली आहे. हे आपण नक्की पुढे घेऊन जाऊ. मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांचं योगदान हे ह्या लढ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी, यशस्वीचा एक टप्पा गाठण्यासाठी महत्वाचं राहिलं आहे. आणि चळवळ म्हणून तुम्ही जो विश्वास टाकलेला आहे त्याच्यासाठी आम्ही सदैव या विश्वासाला कधीही प्रतारणा करणार नाही. जो वसा, जो लिगसी, जे आम्ही जी विचाराची वारसा असेल, रक्ताचा वारसा असेल, या वारशाला कुठेही गालबोट लागणार नाहीत. कारण राहिलेच का आता 50 मला बी लागली, त्याच्या पुढे काय होईल अशातला भाग नाहीये. आणि कधीच त्या गोष्टी शिवत नाहीयेत आपल्याला, त्याच्यावर कोणता भाग नाहीये. पण हे सगळं करताना सुद्धा कधीही अडेमेंट भूमिका, आडमुठी भूमिका, म्हणजे ते आमचे अजित नवले सांगतात, माईक माझच, मीच बोलणार, मीच सांगणार आणि माझच ऐका, असं इथं चालणार नाही. आम्ही सगळ्याला विश्वासात घेतो, सगळ्यांना सोबत घेऊ, सगळ्यांच्या सोबत राहून जे योग्य वाटेल, सर्व हिताचं असेल ते आपण करूया. अशा प्रकारची भूमिका यापुढे घेऊया. याच दृष्टीनं पुढे पण जाऊया. आता जे काही प्रश्न आपल्याकडे, सगळ्यात मोठे जे उल्लेख केला कर्जमाफीचा, आज सकाळी नरवाडीमध्ये SBIचे लोक आले होते, तुम्ही बघितलं असेल. बाबांनो, कर्जमाफीबद्दल पुन्हा मी नम्र विनंती करतो ही कर्जमाफीची प्रक्रिया सरकारला करणंच करणं. करत असताना ज्या पद्धतीनं 2017ची कर्जमाफी झाली, निष्कर्ष आहे, मी त्याच्याशी सहमत, म्हणजे असा दावा नाही करणार, परंतु 25% पेक्षा जास्त लोकांना 2017च्या कर्जमाफीचा फायदा झाला. बरोबर आहे. आता 6 लाख शेतकऱ्यांना जवळपास 6,000 कोटी रुपयाची कर्जमाफी हायकोर्टानं द्यायला भाग पाडली आहे.
तीच मोडस ऑपरेंडी आता सरकार वापरत आहे. तुमचे बँकेचे कोणी अधिकारी कर्मचारी असतील त्यांना विचारा, तुम्हाला केएसटीच्या नावाखाली तुम्हाला सगळे गावागावामध्ये ऍडव्हर्टाईज यायल्या, लोक अदालतीच्या नावाखाली, पुनर्गठनाच्या नावाखाली, नूतनीकरणाच्या नावाखाली पीक वाईज 10%, 20%, 50,000, 20,000, 30,000 रुपये आम्ही तुम्हाला नगदी देऊ चेअरमन, सोसायटीला पण येतील, आलेत का? अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी येतील. आमचं म्हणणं आहे बाबांनो, आम्ही काही अर्थतज्ञ नाहीये, परंतु तुम्ही शहानिशा करा. आमचं मत असं आहे की हे सगळं तुम्हाला थकबाकीमध्ये न ठेवण्यासाठी नूतनीकरण करून तुम्ही रेग्युलर करणार आहेत हे करण्यासाठीच घाट सरकार या यंत्रणामार्फत घाटतंय. आणि जर तुम्ही रेग्युलर मध्ये आलात तर तुम्हाला कुठलीच कर्जमाफी मिळणार नाही. म्हणून आमची विनंती आहे की कुणीही न वाचता न बघता आपल्या सल्ला घेतल्याशिवाय बँकेच्या कुठल्याच कागदावर सही करू नका. वाउचरवर सह्या घ्यायला लागलेले आहेत. तुम्हाला 10% आगाऊ देऊ म्हणताय. शेतकरी आपला लय साधा भोळा आहे. 50,000 मिळत असतील तर कशावर मी सही करते तो. म्हणून ह्या बाबी जरा थोडस विचार करू. ही लढाई आज जरी इथं थोड्या बहुत प्रमाणामध्ये थांबली असली तरी गंगाखेडची लढाई ज्या हिमतीनं आपण सगळ्यांनी हातामध्ये घेतलेली आहे. कारण बघा फार चांगले म्हणले आपल्याला तिथं मामाच म्हणले की हे जर काळ स्वतःवर म्हणले ह्याला जर आपण नाही काय केलं तर बरोबर आहे. आणि म्हणून आता उद्या आपल्याची जी 15 तारखेची लढाई त्याच्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येनं सहभागी होऊ. किमान टप्प्यावरती 2700च्या पुढे तरी हे सगळे कारखाने यावर्षी कसे जातील आणि पुढल्या वर्षीची रणनीती आपण नाटकर साहेब सगळे बसून कुठल्या मुद्द्यावर आपल्याला जनजागरण करायचं, कुठले मुद्दे आपण घ्यायचे, आपल्या ऊसाचा भाव किमान खर्चावर आधारित आपल्याला कसा चांगला मिळेल यासाठीच सातत्यानं आपण बसू. आपण सोयाबीनच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण येत्या काळामध्ये या सगळ्या बाबी आपण करू, सविस्तरपणे करू. या प्रसंगी मी सांगतो, आपण आलात या सगळ्या चळवळीवर, याला विश्वास ठेवलात, या पुढेही आपण एकत्र येऊ. असंच समन्वय संपर्क आपण आपसामध्ये ठेवूया आणि शेती माती आणि शेतकऱ्याच्या लढाईसाठी आपण सातत्याने एकत्र येऊ आणि ही लढाई पुढे घेऊन जाऊ. पुन्हा एकदा या परिसरातल्या सगळ्या विविध राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात सदन शेतकरी, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणारे आपण सर्व शेतकरी यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि जसं पुंतांब्याचं प्रकरण कर्जमाफीचं सुरू झालं तसं ऊसाच्या लढाईचं केंद्रबिंदू सुद्धा आपलं सिरसाळा हा परिसर आपला व्हावा आणि या ठिकाणाहूनच एक जिल्ह्याच्या आणि सगळ्या भागाच्या मराठवाड्याचं केंद्र सुद्धा होण्यास मला वाटते हरकत नाही. अशी आपली योग्य दिशेनं आपण हे आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकजूट होऊया. आपण सगळे आलाच, आपल्या सगळ्यांचं ऋण धन्य आभार व्यक्त करतो आणि थांबतो.